हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल? मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज हॉलची डीप क्लीनिंग करायला घेतली होती मी आणि रोजच तसं साफसफाई करत असते. पण हे सगळं सरकवून रोज झाडणं होत नाही. मग 8 दिवसातनं 15 दिवसातनं असं घेत असते जसा वेळ मिळेल तसं. आता थंडी पण पुन्हा पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खूपच गार लागत होतं. पण म्हटलं आज काही करून ते स्वच्छ केलंच पाहिजे. पुन्हा संक्रांत येते, मग तेव्हा जास्त आत्ता नाही केलं तर मग तेव्हा खूप लोड पडेल. म्हणून म्हटलं आत्ताच थोडंफार करावं, म्हणजे तेव्हा जास्त काही लोड येणार नाही. तेव्हाही साफ करणारच आहे मी हे सगळं काढून. पण म्हटलं तेव्हा जास्त लोड येणार नाही, म्हणून म्हटलं आत्ता जरा करूया आपण. म्हणून सर्व सोफा वगैरे सरकवून घेतला. आणि इथे जसं मी म्हटलं की आमच्या शेजारी मिस्त्री आहेत, त्यामुळे तिथनं इतकी धूळ येत असते ना. आधी खिडकी वगैरे सगळं झाडून घेतली मी आणि त्यानंतर म्हटलं सोफा सरकवून झाडून घ्यावा. सोफ्यावर जी बेडशीट वगैरे टाकलेली होती ना, ती आदल्या दिवशीच धुवायला टाकली होती. त्यामुळे ती धुवून सुकलेली होती. म्हणून मग म्हटलं आता हे सगळं झाडून घेऊया हाताबरोबर आणि मग बेडशीट वगैरे टाकून घेऊ. हाताबरोबर पंखासुद्धा झाडला. पंख्यावर जास्त धूळ बसली नव्हती, कारण की 8 दिवसापूर्वीच झाडला होता त्यामुळे. मग फक्त झाडून घेतला. पुसत काय बसली नाही पंखा. म्हटलं नंतर पुन्हा पुसू. आणि सोफा सरकवून तिथलं पुसून घेतलं आणि मग सोफा जागेवर लावून घेतला. तोही जरा ओल्या फडक्याने पुसून घेतला मी, कारण की नाही म्हटलं तरी धूळ बसतेच त्याच्यावर. किती जरी स्वच्छता केली ना तरी धूळ ही सारखी येतच असते. त्यामुळे वरचेवर असं स्वच्छ करावंच लागतं. आणि आणि तो भुसा आत येतो, त्यामुळे तर काही बघायलाच नको. त्यामुळे सारखं हे झाडून पुसून घ्यावंच लागतं मला. आणि तो सोफा तुम्हाला जर का फाटलेला दिसत असेल ना, तर तो आमच्या मांजरांनी फाडला होता. माझ्या नंदीचं मांजर होतं छोटं. तेव्हा ते घेऊन आले होते इथे, सुट्टीला आल्या तेव्हा. तर तो इकडनं तिकडे उड्या मारत होता आणि ते त्यांनी थोडं फाडलं होतं. पण ते आपोआप नंतर फाटत फाटत गेलं. एखादी गोष्टी थोडी हे झाली की नंतर त्याची हे वाटच लागते. त्यानंतर इथे टी व्ही युनिटसुद्धा स्वच्छ करायला घेतलं मी. म्हटलं हाताबरोबर ते पण स्वच्छ करून घेऊया, कारण की रोज फडकं फिरवतच असते. पण म्हटलं आज जरा तिथलं सगळं उचलू आणि स्वच्छ करून घेऊ. एकदा सुरुवात केली आहे तर म्हटलं ते पूर्ण करूनच घेऊया हाताबरोबर. वरचं कपाट तसं 4 दिवसापूर्वीच साफ केलं होतं. त्यामुळे वरती काही मी जास्त हे केलं नाही. पण म्हटलं तिथलं तरी निदान जेवढं हाताला येते तेवढं सगळं काढू आणि स्वच्छ करून घेऊ. त्यानंतर कचरा काढून घेतला सगळीकडचा आणि व्यवस्थित लादी पुसून घेतली. व्हॅक्यूम क्लीनर वगैरे काही नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे मग म्हटलं आपल्याला जेवढं जमेल तेवढं व्यवस्थित झाडून पुसून घेऊ सगळं. जसं की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की मी असं टी व्हीवर हास्यजत्रा किंवा गाणी लावते आणि कामं एकीकडे चालू असतात. त्यामुळे असं एकटेपणा पण वाटत नाही आणि कामं पण पटापट होतात. म्हणून मग तो टी व्ही पण चालू ठेवला होता. आता इथे बेडशीट अंथरून घेतली, जी धुवून घेतली होती ती. कारण की दिवसभर कोण ना कोणतरी येतच असतं. आपण सगळे बसतो तिथे म्हटल्यावर ते म्हटलं व्यवस्थित करून ठेवावं सकाळी वेळ मिळाला आहे तर. आता बघा पुढे मी कसं करून ठेवलं आहे ते. फायनली हॉल आवरून झालेला आहे. रोजच तसं आवरते, पण आज जरा म्हटलं थोडं डीप क्लिनिंग करावं. आता संध्याकाळी भेटू. मी तोपर्यंत जेवून घेते आणि जरा आराम करते. तिथे मला हे माझ्या मुलांनी चित्र काढलेलं आहे. 4थीला असताना त्यांनी काढलेलं आहे चित्र. खूप आवड आहे त्याला चित्रकलेची. छान छान चित्र काढतो तो. त्याचे चित्र पाहायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच दाखवेन. वेगवेगळे त्याचे चित्र आहेत ते. डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ मी चालू केला. इथे कपड्यांच्या वगैरे घड्या करून घेतल्या आणि आहोंनी आम्हाला आज छानशी ट्रीट दिली. म्हणजे मूवीला घेऊन गेले होते ते, पुष्पा 2ला. मग सगळं आवरलं. त्यानंतर आम्ही जेवून वगैरे घेतलं. परत काही शूट घेत बसली नाही, कारण की आवरून पिक्चरला पण जायचं होतं आणि पिक्चर खरंच छान होता. त्या थोडंसं शूट घेतलं आहे, त्यापुढे काही मी शूट घेतलं नाही. खूप थंडी होती, त्यामुळे पटकन घरी आलो आणि आम्ही जातो आहे आज मूवीला पुष्पा 2 बघायला. आम्ही चालतच गेलो, कारण की थिएटर आमच्या इथे जवळच आहे, जास्त लांब नाही जावं लागत. त्यामुळे
तर पुढे काही मी शूट घेतलेलं नाही आहे जास्त. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे इथे थिएटरमध्ये छोटे छोटे जे जुने मूवी होते ना त्यांचेसुद्धा हे लावले होते, पोस्टर लावले होते. ते असंच म्हटलं शूट घ्यावं, छान वाटत होतं बघायला म्हणून. आणि AC असल्यामुळे तर खूपच थंडी लागत होती. तर भेटू आपण पुन्हा. बाय.